नमस्कार मित्रांनो, मी तुम्हाला सांगितलं होतं की मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे की बेन प्रक्रिया कशी करायची। तर मित्रांनो, आज आपण इथं क्लोरोपायरीफॉस 50% प्लेन घेतलेलं आहे, तुम्हाला मी कालच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं। आणि त्यानंतर आपण कार्बो डिझाइन म्हणजेच 22 टिंग घेतलेलं आहे 50% WP मधलं। तर मित्रांनो, आता हे आपल्याला इथं प्रति डाल्याला आपण किती घेणार आहे, इथं आपण प्रति डाल्याला हे 50 ml घेणार आहे। हे बघा मित्रांनो, आपण हे 50 ml एका डाल्यासाठी घेतलेलं आहे। हे कीटकनाशकाचं काम करतं आणि प्लेन असल्यामुळं अद्रकीच्या कोमांना अजिबात अपाय होत नाही। जे कोंब आहे हे सुरक्षित राहतात, कारण याच्यामध्ये हे प्लेन आहे। त्यानंतर मित्रांनो, आपल्याला इथं आता हे 100 ग्रॅम घ्यायचं आहे, 100 ग्रॅम। तर आपण हे बघा मित्रांनो, आपण इथं 35 ग्रॅमचं झाकण घेतलेलं आहे। तर आपण याला साधारणतः 3 झाकणं प्लेन याचे भरून घेणार आहे। तर मित्रांनो, हे घेतल्यानंतर याला पूर्णपणे ढवळून घ्यायचं आहे, याला पूर्णपणे एकजीव करायचं आहे आपल्याला। त्याला जे पावडर फॉर्म आणि जे पूर्णपणे ढवळून याला आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे। मित्रांनो, आपलं पूर्णपणे द्रावण इथे तयार झालेलं आहे। तर आपण याच्यामध्ये आता अद्रक सोडणार आहे, हे बघू शकता तुम्ही। असं करून आपल्याला पूर्णपणे अद्रक ही याच्यामध्ये टाकायची आहे आणि टाकल्यानंतर साधारणतः 2-2.5 मिनिटं ठेवायची, 2 मिनिटं जवळपास, आणि नंतर काढून घ्यायची। जास्त वेळी ठेवायची नाही आहे, 2 मिनिटानंतर लगेच याला काढून इकडे आपण जिथे भट्टी लावणार आहे इथे व्यवस्थित रचून ठेवायची। तर मित्रांनो, मी केलेला व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर मला कमेंट करून सांगा आणि आपल्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका। तुमचा शेतकरी मित्र अमोल आवळे। जय जवान जय किसान।